तर ही दृश्य आपण पाहतोय वानखेडे स्टेडियमवरची ही दृश्य आहेत. लिओनेल मेसी जगप्रसिद्ध फुटबॉलपटू हा भारत दौऱ्यावरती आहे आणि मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमवरती तो आलेला आहे. प्रचंड अशी गर्दी स्टेडियमवरती आहे. त्याच्या चाहत्यांची प्रचंड गर्दी त्याला पाहण्यासाठी स्टेडियमवर आहे. पूर्ण स्टेडियम हे खचाखच भरलंय. ही दृश्य आपण पाहतोय. जगप्रसिद्ध लिओनेल मेसी हा फुटबॉलपटू भारत दौऱ्यावरती आहे आणि आता तो वानखेडे स्टेडियमवरती आलेला आहे. त्याला पाहण्यासाठी पूर्ण स्टेडियम हे पूर्ण क्षमतेने भरलेला आहे. ही लाईव्ह दृश्य आपण जय महाराष्ट्रावरती पाहतोय. प्रचंड अशी चाहत्यांची गर्दी आहे. लिओनेल मेसी याचा नाव आणि फोटो असलेले अनेक फलक सुद्धा आपल्याला दिसत आहेत. अनेकांच्या हातात लिओनेल मेसी याची जर्सी आहे. मोठ्या प्रमाणात चाहते तरुण वर्ग हा मेसीच्या स्वागतासाठी वानखेडे स्टेडियमवरती पोहोचलेला आहे. क्रिकेटच्या पंढरीत मेसी आलेला आहे. या कार्यक्रमात सचिन तेंडुलकर सुद्धा उपस्थित आहे. सोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा उपस्थित आहेत आणि ही लाईव्ह दृश्य आपण जय महाराष्ट्रावरती पाहतोय. मेसी भारत दौऱ्यावरती आहे आणि आता तो मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमवरती आलेला आहे आणि त्याच्या चाहत्यांनी जोरदार स्वागत हे मेसीचं केलंय. ही थेट लाईव्ह दृश्य आपण वानखेडे स्टेडियमवरून पाहतोय. लिओनेल मेसी जगप्रसिद्ध फुटबॉलपटू हा भारत दौऱ्यावरती आहे आणि वानखेडे स्टेडियम या ठिकाणी तो आलेला आहे. अधिक माहिती घेऊया. आपले प्रतिनिधी जय पवार आपल्या सोबत जोडलेत. जय, वानखेडे स्टेडियमवरती मेसी पोहोचलेला आहे. कसं आहे वातावरण? नक्कीच आपण जर पाहिलं तर आतुरतेची वाट खरंतर लोकांची जमलेली पाहायला मिळते. चाहत्यांच्या समोर अर्जेंटिनाचा कर्णधार फुटबॉल विश्वातील दिग्गज खेळाडू लिओनेल मेसी हा वानखेडे स्टेडियम आवाजाद्वारे आपण ऐकू शकता की कसा उत्साह हा शिगेला जाऊन पोहोचला आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून ज्यावेळी चर्चा झाली की अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनेल मेसी हा मुंबईत येतोय तेव्हापासूनच सर्व लोकांमध्ये उत्साह होता आणि आज ज्यावेळी हा वानखेडे नंतर आपण पाहू शकता लोकांचा उत्साह अवघा शिगेला जाऊन पोहोचला आहे. सर्वत्र नुसतं एकच जयघोष जो ऐकायला येतो तो म्हणजे मेसी. मेसीचाच सर्वच चाहते जे आहेत अतिशय खुश दिसतात. वेगळं जे आहे ते स्वप्न काहींचं असतं की एखाद्या तर जयचा आवाज आपल्या परत पोहोचत नाही. पुन्हा आपण जय यांच्याकडे जाऊ. तर ही दृश्य आपण पाहतोय लाईव्ह दृश्य आहेत वानखेडे स्टेडियमवरती. मोठ्या प्रमाणात चाहत्यांची गर्दी या ठिकाणी झालेली आहे. मात्र याआधी काही कार्यक्रम असे पार पडले होते ज्या ठिकाणी काही दुर्घटना सुद्धा घडल्या होत्या. या सर्व पार्श्वभूमीवर वानखेडे स्टेडियमच्या बाहेर आणि सर्वत्रच पोलीस बंदोबस्त हा तैनात केलेला आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी हा पोलीस बंदोबस्त तैनात केलेला आहे. प्रचंड अशी गर्दी चाहत्यांची आहे. मोठ्या संख्येनं चाहते लिओनेल मेसी याला पाहण्यासाठी वानखेडे स्टेडियमवरती पोहोचलेले आहेत. अर्जेंटिनाचा हा सुपरस्टार फुटबॉलपटू आहे. अर्जेंटिनाचा हा सुपरस्टार फुटबॉलपटू भारत दौऱ्यावर आहे. मुंबईत वानखेडे स्टेडियमवरती आलेला आहे. दृश्य आपण पाहतोय. दृश्यामध्ये आपल्याला अभिनेते सुद्धा दिसत आहेत. टायगर श्रॉफ हा सुद्धा लिओनेल मेसी याच्या स्वागतासाठी पोहोचलेला आहे आणि क्रिकेटच्या पंढरीमध्ये मेसी आलेला आहे. त्याचं जोरदार स्वागत हे मुंबईकरांनी केलेलं आहे. मोठ्या संख्येनं मुंबईकर तरुण नेते अभिनेते या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत. All right. The penalty kicks are going to start, but before that, we have to show the players how much it means to us Indians. Every time, Wankhede Stadium, every time I say Luis, you say Suarez. Every time I say Luis, you say Suarez. Luis! Luis! We're getting ready for the penalty kicks, but before that, when I say Rodrigo, what do you say? Rodrigo! Rodrigo! All right, taking the first kick, ladies and gentlemen, is Sunil! Sunil! Sunil!
keep watching this. Who is the God? Who is the God? Who is the God? All right. I request.
is now time for Luis Suarez. Let's see where this goes. Top tier, top tier, top tier, absolutely on top. तर मेसी मुंबईमध्ये पोहोचलेला आहे क्रिकेटच्या पंढरीत. मेसीचं जोरदार स्वागत हे केलं गेलंय. While playing football with them, this is very similar to what we saw yesterday in Hyderabad as well, where the priority was, of course, to spend time with the kids to make sure that they are able to give it back to those kids who will, of course, remember this moment for a long, long time and will have this memory as etched very clearly forever, and will also perhaps in all likeliness play a very important role in in taking forward their football journey as well. Here as you can see, then the entire Wankhede Stadium is packed with people. For example, for what happened in Calcutta, the management here did not want it to repeat in Mumbai, which is why we saw a heavy police deployment outside and inside the stadium as well. With camera person running the Diyakar Business Service right TV. तो फिलहाल वानखेड़े स्टेडियम में खड़ा वो थोड़ी देर पहले यहाँ पे लियोनेल मेसी अर्जेंटीना के फुटबॉल लेजेंड आ चुके हैं. हम देख सकते हैं कि कैसे फिलहाल मेसी जो है वो यहाँ की जो यंग गर्ल्स है, फुटबॉलर्स है, उनके साथ समय बिता रहे हैं. मेसी के साथ डिपॉल है, मेसी के साथ सोरेस है, जो कि इस मोमेंट को एक तरीके से जी रहे हैं जहाँ पे वो उन लोगों के साथ फुटबॉल खेल रहे हैं जिनकी लाइफ टाइम की ये मेमोरी बनने वाली है, जिन्होंने शायद कभी ख्वाब में भी नहीं सोचा होगा कि उनको इस सदी के सबसे बड़े एथलीट के साथ खेलने का या फिर उनके साथ इतना समय बिताने का मौका मिलेगा. जैसे हम देख सकते हैं कि कल जैसे हैदराबाद में पास किया था फुटबॉल को यंग खिलाड़ियों के साथ, वैसे ही यहाँ पे एक छोटे बच्चों का एक सर्कल बना हुआ है जहाँ पे काफ़ी मस्ती भी कर रहे हैं. यहाँ पे जो प्लेयर्स दिख रहे हैं हमें, फिर चाहे वो डिपॉल हो, सोरेस हो या मेसी हो, और काफ़ी फ्री होकर यहाँ पे वो खेल रहे हैं. थोड़ी देर पहले जैसे ही मेसी फील्ड पे एंटर किए थे, वैसे हमने देखा कि उन्होंने सबसे पहले जो एक एग्जीबिशन मैच चल रहा था, सुनील छेत्री भी थे लेजेंड, उनको मेसी मिले थे. ऑफकोर्स उसके बाद एक दो पेनल्टी किक्स भी की थी, और उसके बाद जब वो एक पूरे ग्राउंड का राउंड मार रहे थे और पब्लिक के बीच फुटबॉल्स ले रहे थे, और कुछ लकी फैंस हैं जिनको फुटबॉल भी मिले. और हम देख सकते हैं कि पिछले 5 से 10 मिनट से मेसी यहाँ पे जो बच्चे हैं जो कि महाराष्ट्र के छोटे छोटे गाँव से आए हुए हैं, जिनको महादेव स्कीम, महाराष्ट्र गवर्नमेंट की महादेव स्कीम, उसका बेनिफिट भी मिलने वाला है, उनके लिए ये कितना इम्पोर्टेंट मोमेंट है. उन्होंने कम से कम 10 मिनट बिताए हैं इस सदी के सबसे बड़े स्पोर्टिंग लेजेंड के साथ खेलते हुए. देख सकते हैं कि वापस मेसी फुटबॉल जो है वो क्राउड में दे रहे हैं. फिलहाल ये साइन फुटबॉल है जो कि मेसी क्राउड में दे रहे हैं, और वो पूरे ग्राउंड का एक चक्कर मारेंगे जैसे हैदराबाद में देखा गया था. और वो ये जो लकी फैंस हैं जो कि देश के हर एक कोने से मुंबई में यहाँ पे मेसी का एक ग्लांस लेने के लिए आए हुए हैं, उनको मौका मिलेगा कि वो मेसी से साइन, मेसी से फोटो भी निकालने के लिए उनको मिलेगा. बहुत इंपॉर्टेंट बात ये भी होगी कि कोलकाता में जो हुआ उसके बाद सिक्योरिटी मुंबई में काफ़ी टाइट कर दी गई थी. डिप्लॉयमेंट पुलिस की ना बस स्टेडियम के आसपास बट उस होटल में भी जहाँ पे मेसी रुके हुए थे, ताजमहल होटल साउथ मुंबई में, वहाँ पे भी काफ़ी बढ़ाया गया था, क्योंकि एक इतना बड़ा मोमेंट है यहाँ के फुटबॉल फैंस के लिए, मुंबई करो के लिए, जहाँ मेसी उनके साथ अभी देख सकते हैं कि मेसी जो दूसरा पिच बना हुआ है फुटबॉल का, वहाँ पे एंटर कर रहे हैं जहाँ पे और ज़्यादा फुटबॉल के फैंस भी मौजूद हैं उनके साथ समय बिताने के लिए. मेरे सरकारी राजेंद्र यादव के साथ अनुज राय थे इंडिया के लिए. हेलो हेलो, यस यस यस, मेरा ऑन है, हाई रेटिंग मराठी कधी एवढं झालं. तर वानखेडेवर अनेक सेलिब्रिटींची उपस्थिती आहे. मेसी वानखेडे स्टेडियमवर पोहोचलेला आहे. प्रचंड उत्साह हा आपल्याला मैदानामध्ये दिसतोय. सर्वत्रच मेसी मेसी असा जयघोष हे सर्व त्याचे चाहते करतायत. तरुणही मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित आहे आणि महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून आलेल्या या लहान मुलांसोबत मेसी आता फुटबॉल खेळण्याचा आनंद घेतोय. आणि काही वेळापूर्वी आपण पाहिलं मेसीनं संपूर्ण मैदानाला जेव्हा राऊंड मारला त्यावेळेस प्रचंड उत्साह
हा या सर्व चाहत्यांमध्ये बघायला मिळाला. वानखेडे स्टेडियमवरती मेसीची एक झलक बघण्यासाठी मोठ्या संख्येनं मेसीचे चाहते हे पोहोचलेले आहेत आणि मेसीचा जयघोष हा आपल्याला या मैदानावर बघायला मिळतोय. तर मेसी हा भारत दौऱ्यावरती आहे आणि वानखेडे स्टेडियमवरती आल्यानंतर एकच जयघोष हा बघायला मिळालाय. सोबतच कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून सुद्धा मुंबई पोलिसांकडून योग्य ती खबरदारी घेतलेली आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये कारण प्रचंड संख्येनं या ठिकाणी गर्दी झालेली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी मुंबई पोलिसांकडून घेतली गेली आहे. मेसी सध्या आपल्याला दृश्यात दिसतोय. लहान मुलांसोबत मेसी फुटबॉल खेळण्याचा आनंद घेतोय. हे सर्व लहान खेळाडू हे राज्यातल्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी आलेले आहेत आणि जगप्रसिद्ध अशा मेसीसोबत ते फुटबॉल खेळत आहेत. तर वानखेडे स्टेडियमवरची ही लाईव्ह दृश्य आपण पाहतोय. मेसी काही वेळापूर्वी वानखेडे स्टेडियमवर आलेला आहे तेव्हापासूनच प्रचंड असा जयघोष आपल्याला बघायला मिळतोय. प्रचंड उत्साह तरुणाईमध्ये आहे. तर ही दृश्य ज्यावेळेस मेसी हा वानखेडे स्टेडियमवरती आला त्यावेळेस प्रचंड जल्लोष इथल्या तरुणाईनं केलेला आहे. मोठ्या संख्येनं तरुणाई आणि मेसीचे चाहते हे वानखेडे स्टेडियमवरती मेसीची एक झलक बघण्यासाठी पोहोचलेले आहेत. अर्जेंटिनाचा हा स्टार खेळाडू, जगप्रसिद्ध असा खेळाडू, फुटबॉलमधील सर्वात लोकप्रिय असा खेळाडू भारत दौऱ्यावरती आहे आणि तो आता वानखेडे स्टेडियमवरती पोहोचलेला आहे आणि या ठिकाणी प्रचंड उत्साह आपल्याला बघायला मिळतोय. मेसीच्या नावानं जयघोष ही मुंबईतील सर्व तरुणाई करते आहे. पूर्ण स्टेडियम गर्दीनं भरून गेलेलं आहे. मेसीची एक झलक बघण्यासाठी ही सर्व तरुणाई वानखेडे स्टेडियमवरती आलेली आहे. आज रविवार सुट्टीचा दिवस त्यामुळं मोठ्या संख्येनं तरुणाई या ठिकाणी पोहोचली आहे. आपला आवडता फुटबॉलपटू मेसी याची एक झलक बघण्यासाठी हे सर्व चाहते वानखेडे स्टेडियमवरती आलेले आहेत. प्रचंड अशी गर्दी आहे आणि जल्लोषात स्वागत हे मुंबईत वानखेडे स्टेडियमवरती मेसीचं केलं गेलं आहे. त्यानंतर मेसीनी पूर्ण मैदानाला एक राऊंड मारला. त्यानंतर राज्यातल्या कानाकोपऱ्यातून आलेल्या या खेळाडूंसोबत त्यांनी फुटबॉल खेळण्याचा आनंद सुद्धा घेतला आहे. मेसी पॅडल GOT कप कार्यक्रमात सहभागी होतोय. सेलिब्रिटी फुटबॉल मॅच सुद्धा होणार आहे आणि GOT इंडिया टूर या कार्यक्रमात ते असतील. तर ही दृश्य आपण पाहतोय. प्रचंड असा उत्साह हा या स्टेडियमवर बघायला मिळतोय. मोठ्या संख्येनं चाहते आपल्या आवडत्या फुटबॉलपटूची मेसीची एक झलक बघण्यासाठी प्रचंड गर्दी ही या मैदानावर या चाहत्यांनी केली आहे आणि मेसीचा जयघोष हा बघायला मिळतोय. आवडत्या फुटबॉलपटूच्या नावानं एकच जयघोष हा वानखेडे स्टेडियमवरती बघायला मिळाला. जगप्रसिद्ध असा हा फुटबॉलपटू भारत दौऱ्यावरती आहे आणि मुंबईत वानखेडे स्टेडियमवरती पोहोचलेला आहे. त्यानंतर वानखेडे स्टेडियमवर मुंबईकरांनी मेसीचं जोरदार स्वागत केलं आहे. मोठ्या संख्येनं तरुण वर्ग सोबतच त्याचे चाहते हे स्टेडियमवर आलेले आहेत. सोबतच या स्टेडियमवर नेते अभिनेतेसुद्धा आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससुद्धा या कार्यक्रमात सहभागी झालेत. मुख्यमंत्र्यांसह दिग्गज नेते या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहेत. मेसी भारत दौऱ्यावरती आहे. जगप्रसिद्ध असा फुटबॉलपटू त्याची समोर एक झलक बघण्यासाठी प्रचंड गर्दी ही चाहत्यांनी या मैदानावर केली आहे. मेसीचा हा पहिलाच भारत दौरा आहे. त्याला कायम भारतीयांनी फुटबॉल खेळताना बघितलेला आहे, TV मध्ये पाहिलेले. मात्र प्रत्यक्षात आपल्या आवडत्या फुटबॉलपटूला बघण्यासाठी ही स्टेडियमवरची गर्दी आपण पाहतोय. प्रचंड गर्दी ही त्यांच्या चाहत्यांनी केलेली आहे. तरुणाई मोठ्या संख्येने. मेसी हा अनेक फुटबॉलपटूंचा आयडॉल आहे. अनेक वेळा मेसीला त्याच्या फुटबॉल खेळण्यामुळं, उत्कृष्ट फुटबॉल खेळण्यामुळं त्याला पुरस्कारसुद्धा मिळालेले आहेत. जगातील सर्वात लोकप्रिय असा हा फुटबॉलपटू आणि भारत दौऱ्यावरती आहे. वानखेडे स्टेडियमवरची दृश्य आहेत. मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमवर मेसी पोहोचलाय तेव्हापासूनच मोठ्या जल्लोषात त्याचं स्वागत केलं गेलं आहे. मेसीच्या नावाचा जयघोष हा संपूर्ण वानखेडे स्टेडियमवर दुमदुमला आहे. तर हा अनेकांचा आवडता असा फुटबॉलपटू भारत दौऱ्यावर आहे. मुंबईमध्ये आल्यावर वानखेडे स्टेडियमवरती त्याचं जल्लोषात स्वागत केलं गेलं आहे. तर क्रिकेटच्या पंढरीमध्ये मेसी आलेला आहे. दुसरीकडे मेसी येणार त्यामुळे प्रचंड गर्दी या मैदानावर होणार. हे लक्षात घेता मुंबई पोलिसांकडून सुद्धा विशेष खबरदारी घेण्यात आलेली आहे.
कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ही विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. ही दृश्य आहेत वानखेडे स्टेडियमवरची. प्रचंड गर्दी ही चाहत्यांची आहे. तरुण वर्ग मोठ्या संख्येने आवडत्या फुटबॉलपटूची एक झलक बघण्यासाठी हे सर्व चाहते या स्टेडियमवर पोहोचलेले आहेत. मेसीनं संपूर्ण मैदानाला एक ज्या वेळेस राऊंड मारला त्यावेळेस प्रचंड जयघोष हा चाहत्यांनी केला. ही लाईव्ह दृश्य वानखेडे स्टेडियमवरची आपण पाहतोय. प्रचंड अशी गर्दी या मैदानावर झालेली आहे. खास करून तरुणाई मोठ्या संख्येने. अनेक तरुणाईंचा गळ्यातला ताईत मेसी, अनेकांचा आवडता हा फुटबॉलपटू आणि तो भारत दौऱ्यावर आहे. त्यातच मुंबईमध्ये आल्यानंतर मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमवरती प्रचंड गर्दी त्याच्या चाहता वर्गाने केली आहे. काही वेळापूर्वी आपण पाहिलं मेसी यांनी राज्यभरातील कानाकोपऱ्यातून आलेल्या खेळाडूंसोबत फुटबॉल खेळण्याचा आनंदसुद्धा घेतलाय. एकच जयघोष हा मैदानावरती बघायला मिळतोय. मेसी मेसी असे अनेक जण त्याचे चाहते हे जयघोष करतायत आणि आता कानाकोपऱ्यातून राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या लहान मुलांसोबत मेसी फुटबॉल खेळण्याचा आनंद घेतोय. तरी थेट लाईव्ह दृश्य आपण पाहतोय वानखेडे स्टेडियमवरती. प्रचंड गर्दी वानखेडे स्टेडियमवरती झालेली आहे आणि ही मुलं आहेत राज्यातल्या कानाकोपऱ्यातून आलेली. मेसीचे अनेक जण चाहते आणि ज्याला कायम टीव्हीवरच पाहिला, ज्याला प्रत्यक्ष कधी पाहण्याचा योग येईल की नाही ही शंका अनेकांच्या मनात. आणि असे हे सर्व प्रत्यक्षात आता मेसीला समोरासमोर पाहत आहेत. मेसीची एक झलक पाहण्यासाठी हे सर्व चाहते हे वानखेडे स्टेडियमवरती आलेले आहेत आणि ही लहान मुलं राज्यातल्या कानाकोपऱ्यातून आलेली, ज्यांच्या अनेकांचा आयडॉल आज त्यांच्या सोबत फुटबॉल खेळण्याचा आनंद घेतोय. ही लाईव्ह दृश्य आपण पाहतोय आणि या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांसह अनेक दिग्गज हे सहभागी झालेले आहेत, उपस्थित आहेत. प्रचंड असा जयघोष संपूर्ण मैदानभर बघायला मिळतोय. त्याचे अनेक चाहते या मैदानावरती पोहोचलेले आहेत. एक झलक बघण्यासाठी हे सर्व चाहते मोठ्या संख्येनं वानखेडे स्टेडियमवरती आलेले आहेत. जगप्रसिद्ध असा हा फुटबॉलपटू, अनेकांच्या गळ्यातला ताईत, ज्याला अनेक वेळा अनेक फुटबॉलच्या सामन्यांमध्ये केवळ टीव्हीवर पाहिलेला आहे असा हा मेसी भारत दौऱ्यावरती आहे आणि त्याची एक झलक समोरासमोर पाहता यावी यासाठी मोठी गर्दी वानखेडे स्टेडियमवरती झालेली आहे. खास करून तरुणाईंची प्रचंड गर्दी आहे. काही वेळापूर्वी राज्यातल्या कानाकोपऱ्यातून आलेल्या लहान मुलींसोबत, खेळाडूंसोबत त्यांनी फुटबॉल खेळण्याचा आनंद घेतला आणि आता राज्यातल्या कानाकोपऱ्यातून, गावाखेड्यातून आलेल्या या लहान मुलांसोबत, खेळाडूंसोबत मेसीनं फुटबॉल खेळण्याचा आनंद घेतला आहे. ज्याला प्रत्यक्ष पाहता यावी अशी अनेकांची इच्छा. अनेकांचा आवडता असा हा फुटबॉलपटू आज भारत दौऱ्यावरती आहे. मुंबईत त्याचं जल्लोषात स्वागत हे केलं गेलं आहे. तर मेसी हा फुटबॉलमधील जादूगार आणि हा जादूगार मुंबईत म्हणजेच क्रिकेटच्या पंढरीमध्ये आलेला आहे. वानखेडे स्टेडियमवर प्रचंड गर्दी आहे. आपल्या या आवडत्या फुटबॉलपटूची एक झलक बघण्यासाठी प्रचंड गर्दी ही वानखेडे स्टेडियमवर केलेली आहे. संपूर्ण स्टेडियम खचाखच गर्दीनं भरला आहे. एक झलक आपल्या या आवडत्या फुटबॉलपटूची बघण्यासाठी हे सर्व चाहते हे स्टेडियमवरती आलेले आहेत. सोबतच मुख्यमंत्र्यांसह अनेक दिग्गजसुद्धा या कार्यक्रमात सहभागी झालेत. आपल्यासोबत क्रीडा संघटक मयूर ठाकरे जे जोडलेले आहेत. मयूरजी, मेसी भारतामध्ये आलेले आहे, त्यात मुंबईत क्रिकेटच्या पंढरीमध्ये त्याचं जल्लोषात स्वागत केलं गेले. कसं आहे वातावरण? फुटबॉलपटूंचा एक ज्याला म्हणतात ना एक आयडॉल म्हणून नवोदित फुटबॉलपटू त्यांच्याकडे बघताय. हो. आणि आज संपूर्ण देशभरामध्ये मेसी मुंबईत आले ही एक नवीन जे म्हणजे जे बालवयात जे क्रीडापटू मैदानाकडे ओढ घेतात अशा खेळाडूंसाठी एक प्रेरणादायी आहे. जेणेकरून मेसीचा खेळ सर्वांनी पाहिलेला आहे. एक जगाच्या पाठीवर ताकदवान जो खेळाडू म्हणतात, एक स्पोर्ट्समॅन स्पिरिट म्हणतात, या प्रकारचा खेळाडू तो आहे. आणि याच्यामुळे एक फुटबॉल जगतातच नव्हे की शालेय विद्यार्थी, त्यानंतर जे फुटबॉलसाठी काम करणारे सगळे जे चाहते असतील, त्याच्यानंतर खेळाडू असतील, यांना एक इन्स्पायरिंग ही मुवमेंट आहे. जेणेकरून
मुंबईत जर मेसींचं आगमन झालेलं आहे त्याच्यामुळं मुंबई सारख्या तसेच महाराष्ट्रातील या खेळाडूंना फुटबॉलच्या क्षेत्रामध्ये एक चालना मिळणार आहे. एक त्यांचं विजन त्यांच्या एका डोक्यामध्ये एक फिक्स होणार आहे की आपण आता फुटबॉल मध्ये वेगळ्या पद्धतीने करिअर करू शकतो आणि फुटबॉल राष्ट्राचं देशाचं नाव कसं उंचावलं जाईल, भारत देशाच्या जाईल या दृष्टिकोनातून नवोदित खेळाडूंना चालना मिळणार आहे. मात्र मयूरजी, आपल्या भारतामध्ये क्रिकेटला सर्वात जास्त महत्त्व दिलं जातं किंवा अनेक तरुण हे क्रिकेटकडे वळत आहेत. मेसीचा हा दौरा फुटबॉलसाठी आगामी काळामध्ये किती महत्त्वाचा आहे? सर, क्रिकेटकडे या ठिकाणी वळताना दिसतात आपल्याला दिसून येतं, परंतु तेवढीच लोकप्रियता फुटबॉल या खेळाची झालेली आहे. आपल्याला जरी वाटत असेल तरी आता मी जरी ग्रामीण भागात फुटबॉलची चळवळ ही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आज तुम्ही बघा, लहान लहान मुलं जरी तुम्ही ग्राउंडवर बघितली तर ती मेस्सीचं नावाचं टी शर्ट किंवा त्यांचे जे त्या काही गोष्टी असतात त्याचा एक आदर्श घेताना आपल्याला दिसतात. आणि त्याच्यामुळं काय होतं आहे की क्रिकेट बरोबरच फुटबॉल खेळायलाही तेवढीच जागतिक पातळीवर ओळख निर्माण होते आणि भारतीय खेळाडूंना फुटबॉलच्या क्षेत्रात करिअर करण्याची येणाऱ्या काळात संधी आहे. आणि हे खेळाडू नक्कीच हा जो दौरा असेल हा क्रिकेट सारखीच लोकप्रियता फुटबॉललाही मिळवून देईल आणि फुटबॉलचे जे संघटक आहेत ते जे फुटबॉलच्या खेळामध्ये जे काम करणारे संघटक असतात त्यांना या खेळाडूंमधून या प्रशिक्षकांनाही चांगले खेळाडू या मैदानाशी जोडले जातील एवढं मला वाटतं की मुंबई सारख्या शहरामध्ये फुटबॉलची मैदानं ही जिवंत होतील आणि परत एकदा एक फुटबॉलला एक नवी दिशा देण्याचं काम या ठिकाणी होणार आहे. जी मयूरजी, मात्र जसा क्रिकेटमध्ये भारताचा दबदबा आहे तसा फुटबॉलमध्ये सुद्धा दबदबा निर्माण करण्यासाठी आगामी काळामध्ये काय पावलं उचलावी लागतील? यासाठी ज्याप्रमाणे मिशन फुटबॉल हा एक उपक्रम महाराष्ट्र शासनाने एक वेळेस राबवला होता, जिथे शाळा तिथे फुटबॉल या ठिकाणी वाटप केलेले होते. परंतु ते नुसते कागदावर वाटप करून चालणार नाही, तर आपल्याला मिशन फुटबॉल हे गावापर्यंत मैदानापर्यंत पोहोचवायचे. ते फुटबॉल नुसते देऊन नाही फायदा, तर त्याची प्रशिक्षण केंद्र आपल्याला उभी करणे गरजेचं आहे, जेणेकरून या प्रशिक्षण केंद्रांमध्ये जे NIS झालेले जे प्रशिक्षक आहेत ते प्रशिक्षण देतील आणि आगामी काळात जे खेळाडूंची एक दिशा ही ठरली जाईल व ज्या स्पर्धा होतात तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय, विभागस्तरीय, राज्यस्तरीय, शासनाच्या असो या संघटनेच्या असो, एक फेडरेशनच्या माध्यमातून खेळाडूंना एक व्यासपीठ उपलब्ध होईल व यातून क्रिकेटच्या बरोबरीनेच फुटबॉल एक नव्या रूपाने आपल्याला या आगामी काळात पाहायला मिळेल असं मला वाटतं. जी, मात्र मयूरजी, सध्या जी फुटबॉलसाठी पावलं उचलली जात आहेत ती आशावादी वाटतायत? नक्कीच फुटबॉलसाठी नक्कीच आशावादी वाटत आहेत. त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो की गत काळात तुम्ही बघा, क्रिकेट सारखा खेळ जर असला तर आता क्रिकेटमध्ये इतकी कॉम्पिटिशन वाढलेली आहे, तर पालकांचा जोर हा तुम्ही लहान लहान बालकांना अनेक माता असतात त्या मैदानावर घेऊन येतात, फुटबॉलसाठी आकर्षित करतात किंवा फुटबॉल त्यांच्याकडे देतात. तर क्रिकेटला का टाळलं जात नाही, परंतु कॉम्पिटिशन त्याच्यात एवढी वाढल्यामुळे फुटबॉलच्या माध्यमातून स्पोर्ट्समध्ये एक नवीन ऑपॉर्च्युनिटी या ठिकाणी प्लेयर्सला पाहायला मिळते आणि यातून आगामी काळात भारताच्या तिरंगा नक्कीच जागतिक पातळीवर एक नवोदित फुटबॉलपटू आज हे मुंबईत मेसी आलेच, परंतु त्या माध्यमातून खेळाडूंना एक प्रेरणा मिळताना आपल्याला दिसत आहे. जी, आपण वानखेडे स्टेडियमवरची दृश्य सुद्धा पाहतोय. प्रचंड उत्साह हा तरुणांमध्ये आहे. मेसीचा जयघोष केला जातोय, त्यामुळे हे सुद्धा आशावादी आहे. यस सर, नक्कीच. कारण की प्रत्येकाला एक असतं की जसे क्रिकेटच्या मैदानामध्ये ज्यावेळेस आपल्या मुंबईच्या वानखेडे स्टेडियम मध्ये ज्यावेळेस सचिन तेंडुलकर सरांचं या ठिकाणी आगमन व्हायचं, त्यावेळेस बघा आपल्या राज्यातील असेल देशातील जे क्रिकेट प्रेमी आहेत त्यांना एक वेगळं इन्स्पायरेशन असायचं की अरे तेंडुलकर सर आले आणि आज त्यांची बॅटिंग कशी होते काय, म्हणजे एक त्याला म्हणतात ना त्या खेळाचं वेळ असतं. आणि त्याचप्रमाणे फुटबॉलची लोकप्रियता या वानखेडे स्टेडियमवर आज दिसून येते की फुटबॉलची लोकप्रियता वाढलेली आहे आणि फुटबॉलच्या माध्यमातून फुटबॉल खेळात आपल्याला एक वेगळी संधी, एक ऑपॉर्च्युनिटी जागतिक पातळीवर देशात दिसून येईल आगामी काळात. जी मयूरजी, धन्यवाद दिलेल्या या प्रतिक्रियाबद्दल. तर वानखेडे स्टेडियमवरची ही दृश्य आपण पाहतोय.
ज्या विद्यार्थ्यांसोबत मेसी काही वेळापूर्वी क्रिकेट खेळत होते त्यांच्यासोबत आता एक फोटो काढला जातोय. त्यांना प्रशस्तीपत्रक दिलेलं आहे आणि त्यांच्यासोबत हा फोटो काढला जातोय. मात्र मेसी मुंबईत आल्यामुळं प्रचंड असा हा उत्साह आपल्याला सर्वांमध्येच बघायला मिळतोय. संपूर्ण मुंबई फुटबॉलमय झालेली आहे. मैदानावर तर प्रचंड उत्साह आहेच. जोरदार जयघोष मेसीच्या नावानं केला गेला आणि आता इथे फोटो सेशन होईल. त्यानंतर पुढील कार्यक्रमाला सुरुवात होईल. मात्र मेसी जेव्हापासून या मैदानावरती आलाय तेव्हापासून त्याच्या नावाचा जयघोष हा केला जातोय. संपूर्ण मैदानामध्ये प्रचंड गर्दी आहे. खास करून तरुणाईंची मोठ्या संख्येनं गर्दी आहे. तरुणांच्या आणि तरुणाईच्या गळ्यातलं ताईत मेसी हा पहिल्यांदाच भारत दौऱ्यावरती आलेला आहे आणि आपल्या आवडत्या या फुटबॉलपटूची एक झलक अनुभवाला मिळावी यासाठी मोठ्या संख्येनं गर्दी या मैदानावरती तरुणाईनं केलेली आहे. जगप्रसिद्ध असा फुटबॉलपटू, फुटबॉल जगतातील सर्वोत्कृष्ट असा खेळाडू भारत दौऱ्यावरती आहे. त्यात मुंबईत वानखेडे स्टेडियमवरती पोहोचला आणि त्यानंतर एकच जयघोष हा या ठिकाणी करण्यात आला आहे. तर फोटो सेशन सुरू आहे. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर दिग्गज हे सहभागी होत आहेत. मेसीचा मात्र जोरदार जयघोष करत स्वागत हे मुंबईकरांनी केलेलं आहे. मुंबईत मेसी येणार तेव्हापासूनच प्रचंड उत्साह हा होता आणि संपूर्ण मैदान हे तरुणाईनं भरून गेलेलं आहे. प्रचंड जयघोष हा केला जातो आहे. तर राज्यातील फुटबॉलपटूंना मेसीकडून धडेसुद्धा मिळाले. त्यांच्यासोबत मेसीनं काही वेळ खेळण्याचा आनंद घेतला. राज्यातल्या कानाकोपऱ्यातून आलेले हे सर्व खेळाडू आणि त्यांच्यासोबत खेळण्याचा आनंद मेसीनं घेतला आहे. आणि ही थेट लाईव्ह दृश्य आपण पाहतो. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सहपत्नीक सहभागी झालेत. मेसी जेव्हा या वानखेडे स्टेडियमवर आला तेव्हापासूनच मेसीच्या नावानं जोरदार जयघोष हा सुरू आहे. मेसीचं जल्लोषात स्वागत हे मुंबईत केलं गेलं आहे. प्रोजेक्ट महादेवाला प्रोत्साहित करण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. मुख्यमंत्र्यांसह दिग्गज नेते या कार्यक्रमात सहभागी झाले. महाराष्ट्रात फुटबॉल हा क्रिकेट प्रमाणात खेळला जावा आणि क्रिकेट इतकीच लोकप्रियता भारतामध्ये फुटबॉलला मिळावी. अनेक खेळाडू तयार व्हावेत यासाठी हा उपक्रम राबवला जातोय आणि फुटबॉलचा जादूगार हा क्रिकेटच्या पंढरीत पोहोचलाय. मुंबईत आलाय. मुंबईत त्याचं जल्लोषात स्वागत केलं गेलं आहे. तर मेसीच्या हस्ते प्रोजेक्ट महादेवाचा शुभारंभ केला गेला आहे. राज्य सरकारचा प्रोजेक्ट महादेवा हा उपक्रम राज्यातील कानाकोपऱ्यातून आलेल्या अनेक खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी हा उपक्रम राबवला जातोय. अधिक माहिती घेऊया. आपले प्रतिनिधी जय पवार आपल्या सोबत जोडलेत. जय, प्रोजेक्ट महादेवाचं उद्घाटन हे मेसीच्या हस्ते झालेलं आहे. अधिक माहिती. नक्कीच आपण पाहू शकता की प्रोजेक्ट महादेव हा उपक्रम महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉरेन ट्रान्सफरच्या अंडर खरं तर हा उपक्रम जो राबवण्यात आला आणि यामध्ये आपण राज्यभरातून 30,000 पैकी खरं तर आपण पाहू शकता की 30 गुणवंत विद्यार्थी खरं तर 18 ते 13 वर्षाच्या आतमधले असतील ना या विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण खरं तर लिओनेल मेसी हे करणार आहेत. आणि आपण पाहू शकता लिओनेल मेसी ज्याच पद्धतीने वानखेडे स्टेडियममध्ये दाखल झाला मोठा उत्साहाचं वातावरण या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळालं. अनेक युवा असेल किंवा त्या ठिकाणी खेळत असलेले खेळाडू सुद्धा त्या लिओनेल मेसी यांना हात मिळवत होते. परत त्यांच्यासोबत फोटो काढत होते आणि त्या सर्वच आपण पाहिलं तर महादेव या गोष्टीचं सुद्धा उद्घाटन त्यावेळीच लिओनेल मेसी यांच्या हस्ते करण्यात आलं. आणि सध्या आपण पाहू शकता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि लिओनेल मेसी यांच्यासोबत सुद्धा फोटो काढण्याचं काम चालू आहे. आपण पाहू शकतो की अमृता फडणवीस यांना सुद्धा लिओनेल मेसी यांच्यासोबत फोटो काढतायत. अतिशय वातावरण जे आहे ते एक वेगळं झालेलं पाहायला मिळतंय. कारण की 14 वर्षानंतर आपण पाहू शकतो की लिओनेल मेसी हा भारतात आला आहे आणि भारतातील जे काही त्यांचे चाहता वर्ग आहे हा मोठ्या प्रमाणात त्यांना उत्साह देताना पाहायला मिळतो. आपण पाहू शकता की लिओनेल मेसी हे ज्यावेळी त्यांनी ग्राउंडमध्ये एंट्री केली एक वेगळं वातावरण निर्मिती झालं या ठिकाणी. मेसीचा जयघोष या ठिकाणी करण्यात आला आणि सर्वत्र एकूणच मेसीचं वातावरण या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळालं. आणि याच वेळी आपण पाहू शकतो मुंबईतील फुटबॉल खेळाडू सुद्धा त्यांच्या सोबत होते. त्याचबरोबर अनेक सिने कलाकार असतील किंवा सचिन तेंडुलकर हे सुद्धा यावेळी उपस्थित होते. आणि यामध्ये आपण पाहू शकता की लिओनेल मेसी यांनी एक
लोटांगण जे आहे ते या सर्वच ग्राउंडवरती मारलं आणि या ग्राउंड जवळ सर्वच चाहत्यांना त्यांनी हात दाखवला. त्याचबरोबर काही फुटबॉल्स होते, ते फुटबॉल्स त्यांनी किक करून आपल्या चाहत्यांपर्यंत सुद्धा पोहोचवल्याची दृश्य या ठिकाणी आपल्याला सर्वांना पाहायला मिळाले. त्यामुळे अतिशय एक वेगळं वातावरण यावेळी झाल्याचं पाहायला मिळालं. आणि या आता थोड्याच वेळात या ठिकाणी 30 लहान मुलांना सुद्धा शिबिर जे आहे ते या ठिकाणी लिओनेल मेसी हे देखील प्रशिक्षण करतील, त्यांच्यासोबत खेळ खेळतील, त्यांना खेळाचे महत्व समजवतील, खेळण्यासाठी कशा पद्धतीने टॅक्टिक्स करावे लागते याबाबत त्यांना मार्गदर्शन करतील. त्यामुळे आता लिओनेल मेसी हे मुंबईत दाखल झाले आहेत आणि अतिशय उत्साहाचं वातावरण झालेलं आहे. आणि यानंतरच काही वेळातच आता ते सुद्धा या काही लहान मुलांसोबत प्रशिक्षणासाठी जोडले जातील आणि पुढील कार्यक्रमाला सुरू करतील. सध्या तरी त्यांचा फोटो सेशन हे सर्वच नेते मंडळी असतील किंवा सिने कलाकार सचिन तेंडुलकर या सर्वच लोकांसोबत फोटो काढणं चालू आहे, सर्वांशी भेटत आहेत. कारण मुंबईमधल्या वानखेडे स्टेडियमवरती लिओनेल मेसी आलाय. खरं तर वानखेडे स्टेडियमवरती आपण पाहिलं तर गेल्या अनेक वर्षांपासून भारताचं क्रिकेट असेल किंवा मग मुंबई इंडियन्स असेल किंवा सचिन तेंडुलकर यांनी गाजवलेलं हे ग्राउंड आहे. आणि क्रिकेटच्या या रंगमंचावरती लिओनेल मेसी फुटबॉल प्लेअर आला आहे. त्यामुळे अतिशय एक वेगळं वातावरण या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळतं. क्रिकेट प्रेमी असतील किंवा फुटबॉल प्रेमी असतील या दोन्ही खेळाडूंमध्ये किंवा चाहत्यांमध्ये एक वेगळं वातावरण झाल्याचं पाहायला मिळतंय. सचिन तेंडुलकरचे सुद्धा फॅन्स असतील किंवा लिओनेल मेसीचे फॅन्स आहेत, हे सर्वच एकच घोषणा देत आहेत, ते म्हणजे मेसी मेसी आणि मेसीचेच. आणि या ठिकाणी आपण पाहू शकता की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते एक टी शर्टचं सुद्धा अनावरण, म्हणजे लिओनेल मेसी यांनी त्यांच्या नावाचं टी शर्ट हे मुख्यमंत्री यांना भेट म्हणून दिल्याचं देखील पाहायला मिळते. आणि एकंदरीतच यानंतर सुद्धा आता प्रशिक्षण शिबिराला सुद्धा सुरुवात होईल. हे सर्वच बाल फुटबॉलपट्टू जे आहेत यांना प्रामुख्याने लिओनेल मेसी हे मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे आता या पुढील कार्यक्रमाला सुद्धा सुरुवात होईल. त्यापूर्वी आपण जर पाहू शकता की मुख्यमंत्री हे सुद्धा लिओनेल मेसी यांच्या संदर्भात काही वक्तव्य करतील, त्यांच्यासोबत काही बोलतील. यानंतर या सर्व कार्यक्रमाला सुरुवात होईल. आणि या आपण जर मैदानासंदर्भात पाहिलं, वानखेडे स्टेडियम अतिशय वेगळ्या वातावरणात गेल्याचं पाहायला मिळते. कारण लिओनेल मेसीला पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात चाहता वर्ग हा त्यांचा मुंबईत दाखल झालाय. आपण पाहू शकता की मुंबईतीलच नाही तर देशभरातून लोक ही या लिओनेल मेसीला पाहण्यासाठी महागातले तिकीट विकत घेऊन खरं तर या वानखेडे स्टेडियमवरती दाखल झाले. आपण पाहिलं की सकाळपासूनच लोकांची गर्दी लिओनेल मेसीला पाहण्यासाठी होती आणि अतिशय उत्सुकता लागली होती लोकांना की कधी लिओनेल मेसी या स्टेडियमवरती येईल आणि आम्हाला त्यांना पाहायला मिळेल. आणि अगदीच काही वेळापूर्वी आपण पाहिलं की लोकांचा जो काही जल्लोष होता मेसीच्या आगमनाच्या वेळी तो अतिशय शिगेच्या पार होता. कारण लिओनेल मेसीला पाहण्याचे अनेकांचे स्वप्न होते आणि ते आज कदाचित त्यांचे स्वप्न सुद्धा पूर्ण झाले. त्यामुळे अतिशय चांगलं वातावरण या ठिकाणी लिओनेल मेसी आल्यानंतर मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवरती एकंदरीत झाल्याचं पाहायला मिळतंय. जी, मात्र जय, इथून पुढे आता कार्यक्रमाची रूपरेषा कशी असणार आहे? नक्कीच आपण पाहू शकता की ज्यावेळीच लिओनेल मेसी यांनी वानखेडे स्टेडियम मध्ये एंट्री दिली, यानंतरच सर्व चाहत्यांचा जो आहे तो आनंद लोटून दिसून आला आपल्याला. आणि सर्व तिथूनच खरं तर कार्यक्रमाला सुरुवात झाली. आणि इथून पुढे आता लिओनेल मेसी 30 मुलांना प्रशिक्षण देणार आहेत फुटबॉल संदर्भात. मुख्यमंत्र्यांसोबत काही चर्चा करते, मुख्यमंत्री त्यांच्याशी काही बोलतील, मुख्यमंत्र्यांचं भाषण होईल. त्यानंतर लिओनेल मेसी हे सुद्धा या सर्व चाहत्यांसोबत काही संवाद साधतील आणि यानंतर त्यांचे काही 10 मिनिटं ते कशा पद्धतीने फुटबॉल खेळावं, फुटबॉलचे काय स्ट्रॅटेजिक्स आहेत, फुटबॉलच्या काय नेमकं मार्गदर्शन कशा पद्धतीने केलं पाहिजे युवा पिढीला, या संदर्भातलं ते मार्गदर्शन खरं तर या ग्राउंडवरती 30 मुलांना करणार आहेत. देशभरातून निवडून आणलेली सर्व 30 पोरं आहेत आणि या 30 बाल फुटबॉलपट्टूंना लिओनेल मेसी आणि मुंबईतील फुटबॉल प्लेअर हे सर्वच एकंदरीत मार्गदर्शन करणार. त्यापूर्वी आता पाहू शकता की सध्या क्रिकेटचे भारतरत्न सचिन तेंडुलकर हे आणि फुटबॉलचा विश्वविजेता लिओनेल मेसी हे एकत्रित एका मंचावरती पाहायला मिळतात. त्याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्याचबरोबर त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस हे सुद्धा एका मंचावरती आहेत. आणि मुंबईच्या या वानखेडे स्टेडियमवरती आपण पाहू शकता लिओनेल मेसी आल्यानंतर एक वेगळं वातावरण झाल्याचं पाहायला मिळतं. आणि थोड्याच वेळात मुख्यमंत्री असतील किंवा लिओनेल मेसी हे दोघेही या सर्वच लोकांना मार्गदर्शन करतील, लोकांशी संबोधन करतील आणि
पुढील कार्यक्रमाला सुरुवात करतील. त्यापूर्वी आपण पाहू शकतो या ठिकाणी त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी अनेक चाहते असतील किंवा त्या ठिकाणी आलेले बाल फुटबॉलपटू सुद्धा आनंदाने त्यांच्याकडे पाहत आहेत आणि अनेक सिने कलाकारांनी सुद्धा यावेळी उपस्थिती लावल्याचं पाहायला मिळते. मग त्यामध्ये आपण पाहू शकतो अजय देवगन असतील किंवा टायगर श्रॉफ असतील, इतर कलाकार सुद्धा या ठिकाणी लिओनेल मेसी यांना पाहण्यासाठी आले आहेत, या ग्राउंड वरती दाखल झाले आहेत आणि सध्या आता त्यांच्याकडून लिओनेल मेसी यांचं सुद्धा स्वागत त्यांच्याकडनं करण्यात येणार आहे. आपण पाहिलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अमृता फडणवीस आणि हे सर्व सिने कलाकार त्याचबरोबर सचिन तेंडुलकर हे सर्वच एकत्रित लिओनेल मेसीचं स्वागत करतील आणि यानंतरच पुढील कार्यक्रमाला सुरू असेल आणि पुढील प्रशिक्षण शिबिर जी आहे ती लिओनेल मेसी यांच्या माध्यमातून सुरू होईल आणि सर्व पोरांना, सर्व मुलांना, लहान मुलांना हे लिओनेल मेसी फुटबॉल खेळण्यासंदर्भात मार्गदर्शन करतील. जी जय, मात्र आता सध्या तिथलं वातावरण कसं आहे? कारण सुरुवातीला आपण पाहिलं होतं प्रचंड जल्लोषात मेसीचं स्वागत केलं गेलंय, प्रचंड उत्साह मैदानावर दिसतोय, प्रचंड गर्दी आहे. सकाळपासूनच मुंबईच नाही तर वेगवेगळ्या भागातून लोक लिओनेल मेसी यांना पाहण्यासाठी, यांचं एक चित्र, एक फोटो टिपण्यासाठी खरं तर सकाळपासूनच गर्दी करत होते. खरं तर एक महाराष्ट्री तिकीट काढून या मेसीला पाहण्यासाठी वानखेडे सर्व चाहते जे आहे ते दाखल झाले. आपण पाहू शकता, आपण सकाळपासूनच पाहिलं असेल तर इंदोरवरनं असतील किंवा नाशिक, मुंबई, बँगलोर किंवा इतर भागातून, वेगवेगळ्या जिल्ह्यातून, वेगवेगळ्या भागातून खरं तर लोक मुंबईला आली, आज वानखेडे स्टेडियमवरती दाखल झाल्याने लिओनेल मेसीचं एक क्षण, लिओनेल मेसीला पाहण्याचा एक क्षण खरं तर टिपण्यासाठी हे सर्व चाहते मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवरती आल्याने आज या ठिकाणी पाहू शकता अलोट अशी गर्दी या वानखेडे स्टेडियमवरती झाल्याची पाहायला मिळते. सर्वत्र स्टेडियम हे पूर्णपणे भरून गेलं आणि सर्वकडेच आपण जर पाहिलं तर मेसीच्या फुटबॉल टीम म्हणजेच अर्जेंटिनाचं टी शर्ट, मेसीचं नाव असलेले टी शर्ट घालून एक काही चाहते सुद्धा या ठिकाणी आले. त्याचबरोबर आपण पाहिलं तर त्यांच्या हातामध्ये आय लव्ह मेसी, गोट इज इंडिया, इंडिया इज गोट अशा पद्धतीचे फलक सुद्धा काही चाहत्यांकडनं मेसीला दाखवण्यासाठी घेऊन आल्याचं पाहायला मिळतं आणि मेसीचं आनंद सुद्धा, आपण मेसीला सुद्धा पाहिलं तर मेसी सुद्धा चाहत्यांना पाहून एक वेगळ्या आनंदाच्या ह्याच्यात गेला. कारण त्या जसं एंट्री झाली लिओनेल मेसी यांची, ज्यावेळी चाहत्यांचा आवाज या सर्व स्टेडियम मध्ये गुंजला, खरं तर त्यावेळी एक आश्चर्यचकित क्षण हा लिओनेल मेसी यांच्यासाठी सुद्धा झाला होता. कारण ज्या पद्धतीने काल कोलकातामध्ये सुद्धा लोकांचा प्रतिसाद होता त्यापेक्षा जास्त प्रतिसाद कुठेतरी मुंबईमध्ये मिळतोय असं एक क्षण त्यांच्या समोर आला आणि त्याच भावनामध्ये ते सुद्धा या सर्व चाहत्यांसोबत रमून गेले आणि त्या चाहत्यांच्या उत्साहामध्ये त्यांनी सुद्धा उत्साह साजरा केला आणि त्यांच्या माध्यमातून अनेक या ग्राउंडला एक फेरी मारल्याने, फेरी मारताना सर्व चाहत्यांसाठी त्यांनी अनेक वेळा फुटबॉलचा बॉल जो किक केला आणि लांबपर्यंत चाहते जिथपर्यंत बसले तिथपर्यंत तो बॉल त्या चाहत्यांपर्यंत पोहोचावा अशी किक मारून फुटबॉलचा त्यांनी तो बॉल जो पोहोचवला. त्यामुळे सर्व चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण, एक वेगळं वातावरण झालं आहे. लिओनेल मेसी यांना पाहण्यासाठी मुंबईमध्ये सर्व चाहते आतुरतेने वाट पाहत होते आणि अखेर त्या सर्वांची आतुरता संपली आहे आणि आता सर्व चाहत्यांसमोर लिओनेल मेसी आला आहे. त्यामुळे आपण पाहू शकता की अलोट अशी गर्दी ही सध्या लिओनेल मेसी यांना पाहत आहेत. आपापल्या फोनमध्ये त्यांची फोटो, व्हिडिओ टिपतायत. आपल्या घरातल्यांना व्हिडिओ कॉल्स करून लोक दाखवत आहेत, कारण अनेकांना इथे येणं सुद्धा शक्य झालं नव्हतं. त्यामुळे अनेक लोक जे आहेत ते आपल्या घरापर्यंत या मेसीची एक फोटो असेल किंवा मेसी आल्याची एक भावना आपल्या घरपर्यंत पोहोचवत आहेत आणि त्याला उत्साह एक वेगळाच आपल्याला पाहायला मिळतो. आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो की अजय देवगन सुद्धा आता लिओनेल मेसी यांच्या स्वागतासाठी मैदानामध्ये पोहोचले आहेत आणि सर्व हे सिने कलाकारांच्या माध्यमातून लिओनेल मेसी यांचे एक जंगी स्वागत केलं जाणार आहे आणि इथून पुढे लिओनेल मेसी हे बाल फुटबॉल खेळाडूंना प्रशिक्षण देतील. जी, मात्र जय, प्रचंड गर्दी मैदानावरती झालेली आहे आणि दुसरी बाजूही समजून घेणं गरजेचं आहे की कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून सुद्धा तितकीच तयारी करण्यात आलेली आहे. कशी तयारी केली आहे? नक्कीच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आपण जर पाहिला तर कालपासूनच खरं तर ज्यावेळेस काल मेसी हा भारत दौऱ्यावरती होता, काल कोलकाताला होता आणि त्यावेळेस खरं तर काही अपघाताचे क्षण आले आणि त्याची खबरदारी घेत मुंबई पोलिसांनी सर्वत्र बंदोबस्त जो आहे तो तैनात केला आहे आणि कालपासूनच मुंबई पोलीस असेल, मग डॉग स्क्वॉड असतील किंवा बॉम्ब स्क्वॉड या सर्वच
पथकांकडनं सुरक्षतेची खबरदारी जी आहे ती घेण्यात येत होती आणि कालपासूनच मुंबई पोलीस जे अलर्ट मोडवरती होतं. काल संध्याकाळपासूनच या वानखेडेच्या परिसरातील जितके गेट्स असतील, मग आपण जर पाहिलं तर ह्या वानखेडे स्टेडियमला एकूण 7 ते 8 गेट आहेत आणि प्रत्येक गेटवरती डॉग स्क्वॉडद्वारे त्याचबरोबर बॉम्ब स्क्वॉडच्या पथकांद्वारे एक सुरक्षतेची चौकशी किंवा तपासणी मुंबई पोलिसांकडनं केली गेली. आणि यानंतर आज सुद्धा सकाळी आपण पाहिलं की या ग्राउंडमध्ये वानखेडे स्टेडियमच्या आतमध्ये सुद्धा डॉग स्क्वॉड आणि बॉम्ब स्क्वॉडनी सर्वच ठिकाणाची तपासणी केली, कारण कुठलाही घटना अशी काही घडू नये याची दक्षता सर्वत्र मुंबई पोलीस घेत आहे. आणि याच दृष्टिकोनातून सुरक्षतेचा मुद्दा सुद्धा तितकाच महत्वाचा आहे आणि याला गांभीर्याने घेता मुंबई पोलीस सुद्धा अलर्ट मोडवर आहे. आपण पाहू शकता की या स्टेडियमच्या सर्वच गेटवरती SRPF असेल, मुंबई पोलीस असेल, QRTचे नौजवान जे आहेत ते सर्व तैनात आहेत. प्रत्येक गेटवरून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला जात आहे. त्याचबरोबर ज्यांना रस्ता सापडण्यासाठी अडचण येत असतील त्यांना सुद्धा एक मदतीचा हात मुंबई पोलिसांकडनं देण्यात येत आहे, कारण की हा स्टेडियमच्या परिसरात खरं तर मरीन ड्राईव्ह आहे आणि मरीन ड्राईव्ह वरती शनिवार रविवार सुट्टीच्या दिवशी खरं तर मोठ्या प्रमाणात लोकांची रहदारी असते आणि त्यामुळे ही सर्वच गोष्ट लक्षात घेता मुंबई पोलिसांनी मरीन ड्राईव्हच्या या परिसरात सुद्धा मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. त्या ठिकाणी बॅरिगेटिंग केली आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याची दक्षता पूर्णपणे मुंबई पोलिसांकडनं घेतली जात आहे आणि सर्वच ठिकाणी मुंबई पोलिसांच्या गाड्या असतील, मुंबई पोलिसांचे जवान असतील हे तैनात आहेत. लिओनेल मेसीला मुंबईतून पुन्हा आपल्या ठिकाणी जाण्यासाठी सुरक्षतेची दक्षता ही सर्वत्र मुंबई पोलिसांनी घेतल्याची पाहायला मिळते. जी जय, सध्या आता कसं वातावरण आहे मैदानावरती? सत्कार समारंभ सुद्धा पार पडलेला आहे, सध्या काय चालू आहे मैदानावर? नक्कीच आपण पाहू शकता की सध्या लिओनेल मेसी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस, सर्व सिने कलाकार, अजय देवगण, टायगर श्रॉफ हे सर्वच नेते असतील, त्याचबरोबर क्रिकेट भारतरत्न सचिन तेंडुलकर हे सर्वच एका मंचावर आहेत आणि लिओनेल मेसी यांचं स्वागत या ठिकाणी सुरू आहे आणि लिओनेल मेसी यांचं एक जंगी स्वागत खरं तर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तर पाहू शकता आता सचिन तेंडुलकर या मैदानात दाखल झाले आहेत. खरं तर वानखेडे या स्टेडियमवरती अतिशय वेगळ्या प्रकारचं क्रिकेट ज्यांनी दाखवलं, जिथून भारतरत्न पर्यंत या ग्राउंड पासून ते भारतरत्न पर्यंत पोहोचलेला असा खेळाडू सचिन तेंडुलकर हे अर्जेंटिनातील विश्वविजेता कर्णधार लिओनेल मेसी यांचं स्वागत करतील. पाहू शकता सध्या दोन दिग्गज खेळाडू, एकीकडे क्रिकेट मधला दिग्गज आहे तर दुसरीकडे फुटबॉल खेळातला दिग्गज, हे दोन दिग्गज प्लेयर एका वेळी एकाच मैदानात आपल्याला पाहायला मिळतात. मुळात हे ग्राउंड जरी क्रिकेटचं असलं तरी सुद्धा या ठिकाणी खेळामध्ये भेदभाव न करता दोन दिग्गज प्लेयर एका मैदानामध्ये आले आहेत. दोन खेळांचा दर्जा कुठेतरी वाढताना पाहायला मिळतो आणि या ठिकाणी आता सचिन तेंडुलकरच्या माध्यमातून सचिन तेंडुलकर यांचं स्वतःचं टी शर्ट हे जे आहे ते हे लिओनेल मेसी यांना देण्यात येत आहे. एक विशेष बाब आपण पाहू शकता की लिओनेल मेसी यांच्या टी शर्ट वरचा नंबर सुद्धा 10 आहे आणि सचिन तेंडुलकर यांच्या टी शर्ट वरती नंबर सुद्धा 10 आहे. त्यामुळे एक वेगळं समीकरण या दोघांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. दोन्ही दिग्गज खेळाडू, एक क्रिकेट मधला दिग्गज खेळाडू, दुसरीकडे फुटबॉल मध्ये दिग्गज खेळाडू, हे दोघे एकत्रित उभे आहेत. एकत्रित त्यांनी फोटो काढलेला पाहायला मिळतो आणि सचिन तेंडुलकर यांच्या माध्यमातून लिओनेल मेसी यांना त्यांच्या नावाचं टी शर्ट, भारताचं टी शर्ट, इंडिया खेळाडूचं टी शर्ट सचिन तेंडुलकर यांचं लिओनेल मेसी यांना देण्यात आलं आहे आणि सोबतच मुख्यमंत्री सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर इतर फुटबॉल खेळाडू सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण पाहू शकता अतिशय एक वेगळं वातावरण या वानखेडे स्टेडियम मध्ये झाल्याचं पाहायला मिळत आहे. एक सर्व चाहत्यांमधून एकच घोषणा येत आहे ती म्हणजे सचिन आणि मेसी या दोन दिग्गज खेळाडूंच्या नावाची. त्यामुळे अतिशय एक वेगळं वातावरण या ठिकाणी झालं आणि आपण दुसरीकडे पाहू शकता की ज्यावेळी सचिन तेंडुलकर यांनी त्यांचं टी शर्ट मेसी यांना दिलं तर यानंतर आता लिओनेल मेसी यांनी सुद्धा फिफा कपचा फुटबॉल या ठिकाणी सचिन तेंडुलकर यांना भेट म्हणून दिला. एक वेगळं वातावरण यावेळी मुंबईमध्ये झाल्याने सर्वात प्रकार 14 वर्षानंतर हा सर्वत्र क्षण या ठिकाणी मुंबईकरांना पाहायला मिळतो आणि मोठी सर्वात महत्वाचं म्हणजे सचिन तेंडुलकर आणि लिओनेल मेसी हे दोन दिग्गज खेळाडू एकत्रित एका मंचावरती एका ठिकाणी आल्याचे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आणि यानंतर
देवेंद्र फडणवीस हे सुद्धा लिओनेल मेसी यांचं स्वागत करतील. अमृता फडणवीस असतील या सुद्धा सोबतच आहेत आणि या सर्व चाहत्यांचा उत्साह पाहता त्यांच्यामध्ये सुद्धा एक वेगळा उत्साह त्या ठिकाणी आला होता पाहायला मिळतं. सचिन तेंडुलकर यांच्या माध्यमातून सध्या आता सर्वच चाहते असेल किंवा सर्वांना एक मार्गदर्शन केलं जात आहे. सर्वांसोबत बोलणं करतात आणि लिओनेल मेसी संदर्भात लिओनेल मेसी ज्यावेळी मुंबईमध्ये दाखल झाला आहे या संदर्भात ते लोकांना त्यांचं सांगतात की क्रिकेट मधला विश्वविजेता असेल मी, त्याचबरोबर माझ्यासोबत विश्वविजेता अर्जेंटिना फुटबॉल टीमचा लिओनेल मेसी हा आला, मुंबईमध्ये आला, याचा खूप आनंद आहे. आम्हालाच नाही तर सर्व मुंबईकरांना आनंद आहे, कारण मुंबईमध्ये असेल किंवा इतर सर्वच ठिकाणी फुटबॉलचे असेल किंवा क्रिकेटचे या दोन्ही खेळाचे चाहते मोठ्या प्रमाणात आहेत आणि यामध्ये आपण पाहू शकतो की युवा पिढी मोठ्या प्रमाणात फुटबॉल आणि क्रिकेटला पाहते आणि क्रिकेटचे चाहते आहेत. त्यामुळे खरं तर या ठिकाणी आता सचिन तेंडुलकर असेल त्याचबरोबर लिओनेल मेसी या दोघांना एकत्रित पाहून सर्व चाहत्यांमध्ये एक वेगळं वातावरण या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळतंय. खरं तर जय, ही फ्रेम डोळ्यात साठवण्यासारखी आहे. एक क्रिकेटमधला देव आणि दुसरा फुटबॉलमधील देव हे एकाच फ्रेममध्ये बघायला मिळत आहेत. अनेक चाहत्यांना ही फ्रेम डोळ्यात साठवण्यासारखी अशी आहे. नक्कीच तेच आपण जसं म्हणालात की दोन दिग्गज, क्रिकेटमधील देव मानला जाणारा सचिन तेंडुलकर आणि फुटबॉल मधील देव मानला जाणारे लिओनेल मेसी हे मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवरती एकत्रित आले आणि लोकांना हे पाहायला मिळालं. अतिशय एक वेगळं वातावरण या दोघांना एकत्रित पाहून या ठिकाणी झालं तर पाहायला मिळतं. कारण वानखेडे स्टेडियम हा मुंबईतील क्रिकेटचा स्टेडियम आहे आणि यावरती अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी इकडनं अनेक फटकार लावले आहेत, अनेक मॅचेस जिंकले आहेत आणि या वानखेडे स्टेडियम वरती आपण पाहू शकता की फुटबॉल मधील विश्वविजेता लिओनेल मेसी हे वानखेडे स्टेडियम वरती आली. खरं तर सचिन तेंडुलकर आणि लिओनेल मेसी यांना एकत्रित पाहायला मिळेल असं अपेक्षित कोणालाही नव्हतं, कारण लिओनेल मेसी हे एकटेच येणार अशी सर्वत्र माहिती होती. मात्र यानंतर लिओनेल मेसी सोबत क्रिकेटमधील देव मानले जाणारे सचिन तेंडुलकर यांना सुद्धा जेव्हा एकत्रित पाहायला मिळालं तर लोकांचा एक आनंद वेगळाच शिगेला जाऊन पोहोचल्याचं पाहायला मिळतंय. कारण सचिन तेंडुलकर हे मुंबईत असले तरी त्यांना क्रिकेटमधील देव मानला जातं. ते जिथे दिसतील तिथे खरं तर त्यांच्याकडे एक आदराने पाहायला जातं आणि लिओनेल मेसी यांनी सचिन तेंडुलकर यांच्या सोबत येणं एक लोकांमध्ये एक वेगळं चांगलं आनंदाचं वातावरण झालं आहे. फुटबॉल प्रेमी असतील किंवा मग क्रिकेट प्रेमी असतील या दोघांच्याही चाहत्यांमध्ये एक आनंदाचं वातावरण झालं आहे आणि आपण पाहू शकतो की सचिन तेंडुलकर यांच्या हातात फुटबॉलचा बॉल आहे तर लिओनेल मेसी यांच्या हातात क्रिकेटची टी शर्ट. त्यामुळे खेळाचं कुठेतरी भेदभाव न करता एक माणुसकीच्या नात्याने दोघंही दिग्गज खेळाडू क्रिकेट असेल किंवा फुटबॉल असेल या दोन्ही खेळाचा आनंद घेतात हे एकंदरीत तरी पाहायला मिळतं. आणि सध्या लिओनेल मेसी यांच्या हातामध्ये सचिन तेंडुलकर यांचं टी शर्ट आहे ज्याच्यावरती त्यांचा क्रमांक 10 आहे आणि लिओनेल मेसी यांचं टी शर्ट वरती सुद्धा त्यांचा क्रमांक 10 आहे. त्यामुळे एक समीकरण त्यांचं कुठेतरी एकूणच जुळून आलं पाहायला मिळतंय. सचिन तेंडुलकर यांच्या हातात फुटबॉल आहे आणि लिओनेल मेसी यांची त्यांच्याकडे मागणी केली जात आहे की सचिन, आपण पाहू शकतो की सचिन नावाच्या घोषणा या सर्वत्र या वानखेडे स्टेडियम वरती देण्यात येत आहेत. त्याचबरोबर लिओनेल मेसी हे सुद्धा त्या घोषणांमध्ये सहभागी झालेत. लिओनेल मेसी यांच्या माध्यमातून सुद्धा सचिन अशा घोषणा या वानखेडे स्टेडियम वरती देण्यात येत आहेत. आपण पाहिलं सचिन तेंडुलकर यांच्या हातात जरी फुटबॉल बॉल असला तरी ते क्रिकेटचे देव मानले जाणारे आहेत आणि त्यांच्या सोबत अर्जेंटिनातील फुटबॉलपटू लिओनेल मेसी आहेत. बाजूला आपण पाहिलं तर देवेंद्र फडणवीस सुद्धा आहेत. तर राज्याचे मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वात आता काही वेळातच तिथे प्रशिक्षण शिबिर सुद्धा सुरू होणार आहे आणि लिओनेल मेसी हे या इकडतील बाल फुटबॉल खेळाडूपटूंना प्रशिक्षण देतील. त्यापूर्वी या ठिकाणी लिओनेल मेसी यांचं स्वागत समारंभ आपण पाहू शकता की मुंबईमध्ये कशा पद्धतीचं यांचं स्वागत केलं जात आहे आणि हा सर्वत्र स्टेडियम या ठिकाणी भरून गेला आहे. आपण पाहू शकता की सर्वच खेळाडू जे आहेत ते बाळ खेळाडू सुद्धा या ठिकाणी मेसीला पाहून आनंदी झाले आहेत आणि स्टेडियम मध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर या ठिकाणी अनेक चाहत्यांनी मेसीच्या नावाची टी शर्ट, या अर्जेंटिनाची जी मेसीची टी शर्ट आहे ती टी शर्ट घालून खरं तर मोठ्या प्रमाणात लोक या स्टेडियम वरती आले आहेत. कारण मेसी अर्जेंटिनाचा प्लेअर आहे. अर्जेंटिना ही
फुटबॉलमधील नंबर 1 ला असणारी टीम आहे आणि याकरिता त्यांचा एक उत्साह यामध्ये पाहायला मिळतो. आता यापुढे आपण पाहिलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लिओनेल मेसी यांचं स्वागत केलं जात आहे. खरं तर भारताचा झेंडा हा लिओनेल मेसी यांच्या हातात देऊन एक भारतात आल्याबद्दल त्यांचं स्वागत. एकीकडे अर्जेंटिनाचा सुद्धा झेंडा त्या ठिकाणी हातात घेतल्याचं पाहायला मिळतं, तर दुसरीकडे भारताचा सुद्धा झेंडा. कारण लिओनेल मेसी सोबत भारतातील फुटबॉल खेळाडू सुद्धा आहेत. त्यामुळे भारताचा झेंडा देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लिओनेल मेसी यांचं स्वागत केलं आहे आणि आता मुख्यमंत्री सुद्धा या संदर्भात मार्गदर्शन करतील, त्यांना शुभेच्छा देतील. मुंबईमध्ये आलात आणि त्यांच्या सोबत जे काही चाहता वर्ग आहे हा सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आला. त्यामुळे एक वेगळं वातावरण या वानखेडे स्टेडियमवरती आज एकूण झाल्याचं पाहायला मिळते. तब्बल 14 वर्षांनंतर मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवरती लिओनेल मेसी पोहोचले आहेत आणि यांच्यासोबत क्रिकेटमधील देव मानले जाणारे सचिन तेंडुलकर सुद्धा सोबत आहेत. त्यामुळे एक वेगळं चित्र यावेळी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवरती पहिल्यांदाच आपण म्हणू शकतो की पहिल्यांदाच असं एक चित्र एक वेगळं मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवरती पाहायला मिळते. कारण अनेक मॅचेस या स्टेडियमवरती झाल्याचं पाहायला मिळालं. मग त्यामध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान असू द्या किंवा काही फुटबॉलच्या मॅचेस या सुद्धा या वानखेडे स्टेडियमवरती पार पडल्या. मात्र आज दोन वेगवेगळ्या खेळातील 2 दिग्गज खेळाडू या एका मंचावरती आले आहेत. हे कुठेतरी एक लोकांसाठी आनंदमयचं वातावरण झालं आणि एक वेगळं वातावरण या ठिकाणी निर्मिती झाली आहे आणि सर्व चाहते सचिन आणि मेसी या दोन्ही दिग्गजांची नावाच्या घोषणा ज्या आहेत ते जोरदार देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा किती महत्वाचा आहे या सर्व आपल्या महाराष्ट्रातील देशातील खेळाडूंसाठी? नक्कीच, कारण आपण जर पाहिलं तर लिओनेल मेसी हे भारत दौऱ्यावरती होते आणि कालपासून हा सर्वत्र भारत दौरा सुरू झाला. सर्वात पहिलं आपण पाहिलं काल कोलकातामध्ये लिओनेल मेसी एका स्टेडियमवरती होते. यानंतर संध्याकाळी हैदराबादला पोहोचल्याने यानंतर आज मुंबईमध्ये वानखेडे स्टेडियमवरती दाखल झाले. एकूण आपण पाहिलं तर उद्या सुद्धा ते दिल्लीला जातील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सुद्धा भेटणार आहेत आणि यापूर्वी आज मुंबईमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी भेट दिली आहे, मुंबईकरांना भेट दिली आहे, मुंबईच्या चाहत्या वर्गाला भेट दिली आहे. त्यामुळे मुंबईतील चाहता वर्ग सुद्धा अतिशय आनंद आहे आणि एकूणच वेगळं वातावरण या सर्व चाहत्यांमध्ये झाल्याचं पाहायला मिळतं. आणि या स्टेडियमवरती जरी आपण पाहिलं तर सर्वच ठिकाणी लिओनेल मेसी यांचे फोटो असतील किंवा गोट या इंडिया गोट टूरचं एक बॅनर सुद्धा लावण्यात आले आणि यावेळी मोठ्या प्रमाणात तरुणाईची गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. कारण फुटबॉल खेळ हा मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग पाहतात असं म्हटलं जातं आणि त्याबरोबर शाळेमध्ये सुद्धा खेळले जातात मोठ्या प्रमाणात तरुण वर्गाकडनं. त्यामुळे तरुण वर्ग या ठिकाणी मेसीला पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आला आहे. मेसीचे टी-शर्ट पण जय, आता सुद्धा तू वानखेडेवरती आहेस. मगाशी काही वेळापूर्वी सचिन तेंडुलकर म्हणजे जेव्हा तो स्टेडियमवरती आला, मैदानात आला, तेव्हा मेसी आणि सचिन मध्ये सुद्धा काहीसा हलका फुलका संवाद आपल्यामध्ये झाल्याचं आपण बघितलं आणि तेव्हा सचिन सुद्धा काहीतरी बोलला होता. तो नेमका काय म्हणाला होता सचिन? नक्कीच आपण पाहिलं तर खरं तर सचिन तेंडुलकर यांना सुद्धा एक आनंद झाल्याचा पाहायला मिळाला लिओनेल मेसी यांना 14 वर्षानंतर भारतात पाहून. कारण लिओनेल मेसी यांना आपण किंवा इतर चाहत्यांनी आतापर्यंत तरी टीव्हीवरतीच पाहिलं असेल, कारण ते आंतरराष्ट्रीय खेळाडू आहे. तो भारतात काही कामासाठी असेल किंवा अशा काही गोष्टी घडल्या तरच त्यांना असं यावं लागतं. मात्र इंडिया गोट टूर ऑफ इंडिया या माध्यमातून खर तर त्यांचा दौरा सुरू झाला आणि या दौऱ्यानिमित्त ते आज मुंबईमध्ये आले आणि यामुळे सचिन तेंडुलकर यांना सुद्धा एक आनंद झाला. त्यांनी खर तर लिओनेल मेसी यांच्या सोबत बोलणं केलं, विचारपूस केली. पाहिलं तर गळा भेट सुद्धा या दोघांमध्ये झाली आणि लिओनेल मेसी यांनी त्यांचं टी-शर्ट, त्यांच्या नावाचं, त्यांच्या नंबरचं टी-शर्ट हे सचिन तेंडुलकर यांना भेट म्हणून दिली आणि त्याच्यानंतर सुद्धा आपलं भारत हे लिओनेल मेसी यांना भेट म्हणून दिलं. मग लिओनेल मेसी यांनी सुद्धा मग आपला फुटबॉल, खेळ खेळणारा फुटबॉल हा सचिन तेंडुलकर यांना दिला आणि सचिन तेंडुलकर यांच्या नावाची घोषणा सुद्धा लिओनेल
यांनी केली, कारण चाहता वर्ग सुद्धा जेव्हा दोन हे दिग्गज खेळाडू एकत्रित समोर आले, लोकांसमोर आले, एकत्रित हात मिळवले, एकत्रित गळाभेट गेली, त्यानंतर सर्व वानखेडे स्टेडियमवर होतं ते म्हणजे सचिन आणि काही तांत्रिक कारणामुळे जयचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाही. मात्र आपण बघितलं असेल तर प्रोजेक्ट महादेवा या प्रोजेक्टचं हा प्रोजेक्ट सर्वच फुटबॉल प्रेमींसाठी फायदेशीर ठरू शकतो आणि उपयुक्त असं ठरू शकतो. लिओनेल मेस्सी मुंबईमध्ये आला, त्यानंतर तो वानखेडे स्टेडियम म्हणजे जिथे क्रिकेटची पंढरी जी ओळखली जाते, या ठिकाणी अनेक उत्तमोत्तम क्रिकेटपटू हे इथे घडले गेले. याच क्रिकेटच्या पंढरीमध्ये फुटबॉलचा देव लिओनेल मेस्सी हा आलेला होता. हा कार्यक्रम आता संपन्न झालेला आहे. मुख्यमंत्र्यांसोबत अनेक दिग्गज सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते. मेस्सी जेव्हा मैदानामध्ये आला तेव्हा त्याच्या चाहत्यांनी एकच जल्लोष व्यक्त केला, आनंद साजरा केला. ज्या मेस्सीची एक झलक काही फुटबॉल प्रेमींना पाहणं शक्य झालं नाही, त्याच्या मॅचेस बघणं शक्य झालं नाही, त्याची एक 10 ते 20 सेकंदाची झलक सुद्धा आपल्या डोळ्यामध्ये साठवण्यासाठी इथे प्रत्येक त्याचा चाहता वर्ग वानखेडे स्टेडियमवरती दाखल झालाय. त्याच्या समर्थनार्थ अनेक त्याच्या जर्सीज असतील, पोस्टर्स असतील, अनेक झळकवताना आपल्याला त्याचे चाहते दिसतायत.